बरोबर आहे. औरंगजेबाचा थडग्याचा मुद्दा हा अतिशय लोकांच्या भावनेचा संवेदनशीलतेचा विषय आहे, शिवप्रेमींचा विषय, आणि ती कब्र हटवली पाहिजे सगळ्यांची भावना आहे. त्याकरता सगळे शिवप्रेमी आता एकवटत आहेत आणि त्याला धरून जे काही नागपूरमध्ये दंगल झाली, मला त्या लोकांना आवाहन करायचं की औरंगजेब बादशाह तुमचा लागतो कोण, तुमचं काय नातं त्याच्याशी आहे का? आम्ही जे काही कब्राची मागणी करतो काढायची, ही तर काही तुमच्या नातेवाईकांची नाही आहे. हा औरंगजेब बादशाह काही तुमचा कोणाचा संबंधी नाही आहे. मग तुम्हाला याचा पुळका येण्याची आवश्यकता काय? का बाकी मुस्लिम लोकांनी स्वतःला या गोष्टीचा अंगावर घेतलं पाहिजे? महाविकास आघाडीचे नेते असू द्या किंवा तुमच्या महायुतीतलेच अमोल मिटकरी असू द्या, ते म्हणतात की औरंगजेब हा महाराष्ट्राचा मुद्दाच नाही आहे आणि औरंगजेब जर महाराष्ट्राच्या इतिहासातून काढला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य कसं काय जनतेपर्यंत पोहोचणार, इतिहास कसा कळणार? हे बघा, हे अतिशय गोलमोल उत्तर आहे, दिशाभूल करणार आहे. कब्र हटवली म्हणजे पुस्तकातला शिवरायांचा इतिहास गेला असं होत नाही. गळकोट किल्ले त्यांच्या इतिहासाचे साक्षीदार आहे, अनेक खुणा त्यांचे साक्षीदार आहेत. त्याच्यामुळे कबर राहिली म्हणजे त्यांचा इतिहास कायम राहील, हे जे सांगतात हे दिशाभूल करायचा प्रयत्न करतात. कबर उखाडून फेकली तर शिवरायांच्या समर्थकांनी शिवरायांचा शत्रू या राष्ट्रातून कायमचा काढला असं म्हटलं जाईल. पण मेसेज काय द्यायचा आहे नेमका? आम्हाला मेसेज हा द्यायचा आहे की या राज्यातल्या मुस्लिमांनी ह्या गोष्टी अंगावर घेऊ नयेत. तुमचा आणि राज्यातल्या लोकांचा याच्याशी काही संबंध नाही आहे. औरंगजेब बादशाह ना तुमचा आहे ना या भारताचा आहे. त्या अनुषंगाने जे काही आंदोलन होईल त्याच्या विरोधात अशा घटना त्यांनी करू नये.